द्यायची तू ते प्रेम द्यायची माझा बंद कर रे. कारंजा तालुक्यातील पोहा या गावात सख्या बहीण भावांचा झाला जमिनीवरून वाद. सख्या भावाने बहिणीला केली बेदम मारहाण. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले सर्वांचे स्वागत करते. सविस्तर वृत्त असे. घटना पोहा येथील आहे. ग्राम पोहा, कारंजा तालुका. धनरेखा उर्फ रेखा चव्हाण नामक महिला ही विधवा असून तिच्या पतीचा अतिदारू पीत असल्यामुळे अल्पशा आजाराने काही वर्षाआधी निधन झाले होते. त्यामुळे धनरेखा ही एकटीच पडली होती व आपल्या मुलाचे पालनपोषण कसे करावे हा तिच्यासमोर मोठा प्रश्न उभा होता. त्यामुळे ती आई वडील व भावाच्या सहाऱ्याने माहेरी पोहा येथे आलेली होती. आई जिवंत असतानाच वडील व भावाने तिला राहण्यासाठी जागा व शेतीचा काही भाग तुझा हक्क म्हणून देण्याचे कबूल केले होते. परंतु तिच्या आईचे सुद्धा काही दिवसांनी निधन झाले. तरी सुद्धा ती तिच्या वडिलांचा व तिच्या मुलाचा सांभाळ ती स्वतःच करीत होती. स्वतः काम करून ती तिचे व वडिलांचे मुलांचे पोट भरत होती. पण भाऊ वडिलांना सुद्धा काहीच देत नव्हता. हे पाहून वडिलांनी तिला हक्क देण्याचे कबूल केले की तुला जमिनीतील हिस्सा देतो म्हणून. त्यानंतर वडिलांनी तिला मदत करून घरकामाचे काही मटेरियल आणून घर बांधायला सुरुवात केली. तर तोच सख्या भावाने व भावाच्या मुलाने तिला येथे घर बांधू नको व तुला येथे राहायला जागाही मिळणार नाही. तू येथे राहिली तर तुला जीवे मारून टाकेल. म्हणून वडिलांनी सुद्धा तुम्ही जर तिला सहारा दिला तर मी तुम्हाला सुद्धा मारेन. वडिलांनी का असे करतोस म्हणून त्याने वडिलांना सुद्धा मारहाण केली. भाऊ बापाला मारत आहे हे पाहताच धनरेखा ही धावतच बापाच्या मागे गेली व भावाला विनवणी करू लागली की वडिलांना मारू नकोस. ते आपले वडील आहेत, ते वयस्कर आहेत, त्यांना मारू नकोस. का मारतोस? म्हणून भावाने व त्याच्या मुलाने रेखाताई यांना सुद्धा लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. आपल्या आईला व आजोबाला मामा व मामाचा मुलगा मारत आहे हे बघून त्यांच्या मुलाने आरडाओरडा सुरू केला. तोच गावातील सर्व गावकरी मंडळी हा आरडाओरडा ऐकून जमले, पण कुणीही रेखाताईच्या मदतीला धावून आले नाही अथवा तिच्या भावाला अडवले सुद्धा नाही. पण काही लोकांनी लपून मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केली. तर भावाला व भावाच्या मुलाला हे गावातील लोक व्हिडिओ शूटिंग करत आहे म्हणून भाऊ गावातील लोकांच्या अंगावर सुद्धा मारायला धावला. तरी सुद्धा तसेच काय आहे या मारहाणीचे मुख्य कारण? चला तर मग बघूया कशासाठी झाला भाऊ बहिणीचा हा कलह. तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया अशाच एका बातमी सत्रात. नमस्कार. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री परत आपले स्वागत करते. आणि आज आपण आलेलो आहोत कारंजा तालुका येथील पोहा या खेडेगावामध्ये. तर येथे असा प्रकार घडलेला आहे की श्रीमती रेखा चव्हाणताई यांच्यावर यांच्या सख्खे भावानीच काय अत्याचार केला आहे त्या संबंधी आपल्याला बोलावण्यात आले आहे. चला तर माझ्यासोबत बघूया रेखाताईची काय समस्या आहे ती जाणून. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं धनरेखा धनराज चव्हाण. अच्छा. आणि काय व्यवसाय करता तुम्ही? काहीच नाही, शेतमजुरी. घरात किती लोक राहतात तुमचे घरचे वगैरे? माझ्या घरातली कोणीच नाही. माझे वडिलाजवळ राहतो मी. अच्छा. माझे पती वारलेले आहे आणि एक मुलगा आहे माझा. किती वर्ष झाले तुमचे पती वारले? माझे पती वारले 12 वर्ष होऊन राहिले. अच्छा. 12 नाही, जास्त होऊन राहिले तसे म्हणा, पण 12 वर्षापासून. मुलगा कुठे आहे तुमचा? माझा मुलगा शाळेमध्ये कोणत्या वर्गात आहे? 10वी ला. अच्छा. आणि असं काय झालं तुमच्यासोबत जे आज तुम्ही म्हणजे मीडियाला इथपर्यंत बोलवलात, पत्रकारांना सांगितलं की काय घडलं, काय नेमकं तुमच्यासोबत? माझ्यावर खूप अन्याय झाला मॅडम, कशामुळे? की बाबाची प्रॉपर्टी त्यानं विकली. बाबानं फक्त एवढंच सांगितलं की सगळी शेती सगळी प्रॉपर्टी तू विकून राहिला बा, पण माझ्या जगण्यासाठी काय लागतो. तर कोणी विकली? भावानं. भाऊ, सख्खा भाऊ. हो, सक्का भाऊ. कुठे राहतात? कारंजाला. कारंजाला. हो. त्यांचं नाव? हरिदेव रामचंद्र पवार. अच्छा. मग काय प्रकार घडला होता? पवन हरिदेव पवार याईनं दोघं आले हे म्हाताऱ्याला मारायला सुरुवात केली. तुमच्या वडिलांना? हा, तुमच्या भावाने? हो, अच्छा. नाताना आणि मुलांना. अच्छा. मग नंतर मी गेली, मला बरं नाही दिसलं. त्यावेळेस मी गेली तर माझ्यावर भयंकर त्यानं 1 तास तर जोरदार मारहाण सुरू केली त्यानं. आणि तिथं आजूबाजूचे पाहणारे होते, पण त्यानं कोणतंच रिस्क घेतलं नाही माझ्यावर. अच्छा. आणि हे जो प्रकार घडला हा सर्व कधी प्रकार झाला? हा सर्व काही
हे 15 तारखेला झालं, 10व्या महिन्यात 15 तारखेला. अच्छा, म्हणजे दिवाळी टाइम मध्ये हो, झालं. दिवाळीच्या टाइम मध्ये सुट्टीमध्ये. आणि कोणत्या ठिकाणी ही मारहाण वगैरे झाली होती? हा पोहा पिंजर रोड जाणारा तिकडचा. तिथे काय आहे? तिथं शेती होती बाबाची. अच्छा. तर मग ताई, तुमचा ह्या जो घडलेला प्रकार आहे या बाबतीत तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली नव्हती का? सगळ्याला तक्रार दिली. कुठे गेली होती? ग्रामीण पोलीस स्टेशनला. कुठे? कारंजा. कारंजा 112 नंबरवर फोन बी केला, अच्छा. पण ते गाडी आली नाही. आणि तिथे गेल्यानंतर मग तिथे गेल्याच्या नंतर रिपोर्ट केला, पण ते ना हा. काहीच नाही त्याला. मला काही हे हम्म. कोणत्याच माझ्या विषयाचा ते ना रिक्स नाही घेतली कोणती. अच्छा, म्हणजे तुम्हाला कुठला सपोर्ट केला नाही. कुठला सपोर्ट केला नाही. आणि जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला 112 अथवा 100 नंबरवर जेव्हा तुम्ही फोन केला, हा. तर तेव्हा तुमच्याशी कोण बोललं होतं? म्हणजे तुम्हाला काय मॅ- सांगण्यात आले? मॅडम बोलली की बा गाडी येत आहे. नंतर मग मॅडम ना सर बोलले वाटते, हम्म. ते माझा मुलगा होता अच्छा. ऐकणारा, मला तर मारूनच राहिले होते त्या पिरियड मध्ये. हा, हा. तर ते सर बोलून राहिले होते की त्याला ग्रामीण मध्ये येऊन तुम्ही रिपोर्ट द्या, अच्छा. असं म्हटलं ते. तर मग नंतर मी गेलीच्या नंतर काहीच नाही. ते ना थोडस हे केलं ते ना, बाकी काही नाही. म्हणजे तुम्हाला एसपीकडे गेलो आणि होतो आम्ही. तुम्ही आम्हाला फोनवर असे सांगितले होते की तुम्ही ग्रामीण मध्ये अथवा शहरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पोलिसांनी कसल्या प्रकारची वागणूक दिली आणि काय सांगितले होते? त्यानं सांगितलं कुऱ्हाड चाकू काही मारहाण आहे काय तुमचं, काय होऊन राहिलं का, असं कोणतं दिसते का याच्या व्हिडिओ मध्ये, याला मान्य आम्ही करत नाही. म्हणजे या प्रकरणाचे व्हिडिओ सुद्धा काढले गेले होते का? हो, या व्हिडिओ काढले गेले नाही. लय पुष्कळ माणसं होती तिथं. मग त्याचा पुरावा आहे तुमच्याकडे? हो, व्हिडिओ आहे आमच्याकडे, बाकी काही नाही. साहेबांनी तुम्हाला काय सांगितले होते पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर? पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर काहीच नाही होत म्हणे, तू घरी चालली जा. अच्छा. आणि तुला आमच्याकडून कोणत्या गोष्टीचं म्हणजे अपेक्षा करूही नको. अच्छा. या पद्धतीमध्ये त्यानं रिक्स घेऊन घेतली आणि मला परत करून दिलं ते. मग आता तुमची काय मागणी आली? मला मागणी एवढंच करायचं आहे की माझं हे सगळं आई वडिलांना जगून मी यायच्या सारखं कधी पैसे नाही मागितले यायला, कधी बोलली नाही मी यायला. माझ्यावर लय अत्याचार झाला, म्हणून मी एवढीच विनंती करतो की मला न्याय मिळावा. काय सांगायचे होते तुम्हाला? अजून तुमच्या वडिलांना मारहाण झाली, हो, तर तुम्हाला आता काय सांगायचं होतं? आता वडिलांना नाताना मारलं आणि मुलालाही मारलं. जगू तर शकतच नाही. ते पैसे 2 पैसे तर देतच नाही. वडील कुठे आहेत? हे इथं बसलेले आहे. तुमचे वडील का? हो, काय नाव त्यांचं? रामचंद्र लक्ष्मण पवार. आणि जो सर्व प्रकार झालेला आहे तो याच ठिकाणी झाला का? इथंच झालं मॅडम. तर हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी रेखाताई चव्हाण यांच्यावर त्यांच्या सख्या भावाने अत्याचार केला होता, त्यांना मारहाण केली होती व त्यांच्याकडे ती दोरी सुद्धा आहे ज्या दोरीद्वारे त्यांच्या भावाने त्यांना फाशी देण्याचा प्रयत्नही केला होता. बाबांना काय बोलायचे आपण जाणून घेऊया. हा, बोला. असं धावा घेऊन ते हाती येऊन पोटी माझी मुलगी होती उभी होती. अच्छा. एकदम त्यांना त्या येऊन त्यांना घर त्याच्यावर घातली. अच्छा. घातल्यानंतर त्यांना काय केलं, असं छातीवर बसून असं डोक्यावर असं मारत घातला. मुलीला असं मारत घातला. अरे मध्ये माझ्या पोरीने सोडला, त्याचा पोरगा यायची होता. त्याचा पोरगा काय म्हणे, मार म्हणे, काय मार, दोरी दाखवली होती त्यानं घराला फाशी लावासाठी मारासाठी. तर त्याच्या पोरगा यायची होतं. त्याच्या पोरानं म्हणजे काय केलं, ते असं हात धरून आपटून माझं शरीर खाली टाकलं. याच जागा माझी मुलगी आणली अति झाली. मग गावातलं कोणी आलं नाही का तुम्हाला वाचवायला? मग काय झालं, 1 घंट्यानंतर मग बाजूच्या शेजारी एक बाई होती त्या माडीवर. त्या बाईनं त्याच्या सासऱ्याला सांगत होतं की जा म्हणे तुम्ही ते काय चालू आहे ते पहा.
बुवा धावत आला. त्याचं नाव मधू पवार सीताराम राठोड. तो धावत आला बिचारा. त्यांनी तुम्हाला वाचवलं. हा, त्यांचं नाव मधूला वाचवलं.